in previous video lecture we start a new point which is the counters. In that we discuss a first type of the counter which is the asynchronous counter. So in today's video lecture we are discuss the synchronous counter. So synchronous counter म्हणजे काय आहे, asynchronous counter मध्ये आणि synchronous counter मध्ये काय डिफरन्स आहे. तर synchronous counterला आपण काय म्हणू शकतो, तर त्याला दुसरं नाव आहे पॅरलल काउंटर किंवा असिंक्रोनस काउंटरला आपण काय दुसरं नाव काय रिपल काउंटर और सिरियल काउंटर. तर सिंक्रोनस आणि असिंक्रोनस काउंटरमध्ये डिफरन्स काय आहे, तर असिंक्रोनस काउंटरमध्ये जे आपल्याला इथं आउटपुट होतं ए, हे आउटपुट डायरेक्टली कनेक्टेड होतं सेकंड जो आपण फ्लिप फ्लॉप यूज केले त्याच्या क्लॉक पल्सला, आणि पुढचा जो आपण फ्लिप फ्लॉप यूज केला आहे त्या फ्लिप फ्लॉपचं जे आउटपुट आहे ते आउटपुट डायरेक्टली कनेक्टेड होतात थर्ड जो काय आपण फ्लिप फ्लॉप यूज केला आहे त्याच्या इनपुटला ॲज अ क्लॉक पल्स. पण सिंक्रोनस काउंटरमध्ये इथं आपण एक्स्ट्रा हार्डवेअर एक्स्ट्रा सर्किटरी यूज केले. कुठला गेट यूज केला आहे तर अँड गेट यूज केले, 2 अँड गेट यूज केले. कशासाठी 2 अँड गेट यूज केले, तर असिंक्रोनस काउंटरमध्ये ज्या वेळेस आपण त्याला क्लॉक पल्स प्रोव्हाइड करत होतो, क्लॉक पल्स प्रोव्हाइड केल्यानंतर आपल्याला जे क्लॉक पल्सचं जे आउटपुट आहे म्हणजे एचं जे आउटपुट आहे ते आउटपुट प्रोव्हाइड करत होतो बीला ॲज अन इनपुट ॲज अ क्लॉक पल्स. त्याच्यानंतर बीचं जे आउटपुट आहे ते आपण इनपुट प्रोव्हाइड करत होतो सीला ॲज अ इनपुट क्लॉक पल्स. त्याच्यामुळं आपल्याला जो फायनल आउटपुट आहे ते फायनल आउटपुट मिळण्यासाठी आपल्याला काहीतरी टाईम द्यावा लागत होता. मग तो रिमूव्ह करण्यासाठी इथं आपण एक्स्ट्रा सर्किटरी ॲड केले, तर 2 अँड गेट ॲड केले. मग याच्यामुळं काय होणार आहे, तर जो एक्स्ट्रा टाईम जो डिले आपला एक्स्ट्रा डिले टाईम होत होता तो टाईम काय होणार आहे, कमी होणार. मग याच्यामध्ये काय केले तर सेम असिंक्रोनस काउंटरसारखाच इथं JK फ्लिप फ्लॉप यूज केला. तर JK फ्लिप फ्लॉपला एक इनपुट JK फ्लिप फ्लॉपचे दोन्ही टर्मिनल J टर्मिनल आणि K टर्मिनल दोन्ही टर्मिनल एकत्र केले आणि या तिन्ही JK फ्लिप फ्लॉपला एकच इनपुट प्रोव्हाइड केले पॉझिटिव्ह प्लस VCC म्हणजे इनपुट प्रोव्हाइड केले लॉजिक 1. त्याच्यानंतर इथं आपण क्लॉक पल्स प्रोव्हाइड करणार आहे. ते क्लॉक पल्समध्ये आउटपुट आपलं चेंज होणार आहे. कधी चेंज होणार आहे, ओनली ॲट द निगेटिव्ह एज ऑफ द क्लॉक पल्स. इथं काय आहे, बबल आहे. बबल आहे म्हणजे काय, तर आपलं जे आउटपुट आहे ते चेंज होणार आहे ओनली ॲट द निगेटिव्ह एज ऑफ द क्लॉक पल्स. म्हणजे क्लॉक पल्स प्रोव्हाइड केल्यानंतर ही जी एज असणार आहे निगेटिव्ह एज, या एजलाच फक्त जे आपलं आउटपुट आहे ते चेंज होणार. त्याच्यानंतर एचं जे आउटपुट आहे ते जे एचं आउटपुट आहे ते ॲज अ इनपुट प्रोव्हाइड केले कशाला, तर एक्स या अँड गेटला. मग एक्स जे अँड गेट आहे याला 2 इनपुट आहेत. एक इनपुट आहे क्लॉक पल्स आणि दुसरं जे इनपुट आहे ते काय आहे, ए. मग याच्यापासून जे आउटपुट मिळणार आहे ते आउटपुट कशाला प्रोव्हाइड केले, बीला, बी ॲज अ बीच्या क्लॉक पल्सला. मग हा जो आपला अँड गेट आहे तो कधी आउटपुट अँड गेटचं ट्रूथ टेबल काय सांगतो, जर तुमचं इनपुट जर 1 असेल तरच आउटपुट काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे हे जे आपण इथं इनपुट आपल्याला आउटपुट हाय आउटपुट कधी मिळणार आहे, ज्यावेळेस क्लॉक पल्स पण 1 असेल आणि एचं जे आउटपुट असणार आहे ते सुद्धा 1 असेल, त्यावेळेसच आपल्याला इथं जे आउटपुट येणार आहे ते 1 मिळणार आहे. मग ते जे क्लॉक पल्स ज्यावेळेस हाय होणार आहे ती हाय झालेली क्लॉक पल्स आपण प्रोव्हाइड करणार आहे बीला. त्याच्यानंतर पुढचा जो आपण अँड गेट यूज केला आहे त्याला 3 इनपुट आहे. फर्स्ट इनपुट आहे एचं जे काय आउटपुट येणार आहे ते, सेकंड इनपुट आहे बी आणि थर्ड इनपुट आहे क्लॉक पल्स. सेम इथं अँड गेट यूज केला आहे म्हणजे ह्या तिन्ही टर्म म्हणजे ए बी आणि क्लॉक पल्स ह्या तिन्ही ज्या वेळेस 1 1 1 असतील त्यावेळेसच आपलं आउटपुट आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. आणि ते ॲज अ जे आउटपुट आहे ते ॲज इनपुट प्रोव्हाइड करणार आहे आपण सीला. मग सी हे तिन्ही जे फ्लिप फ्लॉप आहेत JK फ्लिप फ्लॉप ते आपलं आउटपुट चेंज करणार ओनली ॲट द निगेटिव्ह एज ऑफ द क्लॉक पल्स. क्लॉक पल्सची ज्यावेळेस त्याला निगेटिव्ह एज मिळणार आहे त्यावेळेसच आपलं सर्किटमधलं आउटपुट चेंज केलं जाणार. मग याच्यामध्ये सिंक्रोनस काउंटरमध्ये किती बीटचा काउंटर आहे, इथं 3 फ्लिप फ्लॉप 3 JK फ्लिप फ्लॉप यूज केले त्यामुळं किती बीटचा काउंटर आहे तर
इट इज अ 3-bit सिंक्रोनस काउंटर. 3-bit सिंक्रोनस काउंटर आहे. 3 जे के फ्लिप फ्लॉप यूज केले त्यामुळे 3-bit सिंक्रोनस काउंटर आहे. याच्यामध्ये आपल्याला परत काय कॅल्क्युलेट करायचं तर मॅक्सिमम काउंट कॅल्क्युलेट करायचं. मॅक्सिमम काउंट कसा कॅल्क्युलेट करतो आपण 2n - 1. मग n म्हणजे काय असणार आहे तर नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप. किती यूज केले नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप तर 3 आहे. त्यामुळे 2^3 - 1. 2^3 किती येतं 8 - 1. मॅक्सिमम काउंट किती असणार आहे तुमचा 7. म्हणजे तुमची बीट स्टार्ट होणार फ्रॉम 0 0 0 अप टू मॅक्सिमम काउंट असणार आहे तुमचा 1 1 1. कारण की मॅक्सिमम काउंट किती आला तुमचा 7. हेच फक्त बायनरीमध्ये कसं येणार आहे 1 1 1. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय कॅल्क्युलेट करतो तर 2n. n म्हणजे काय असणार आहे परत इथं तुमचा नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप. हे नंबर ऑफ फ्लिप फ्लॉपमध्ये 2^3 फ्लिप फ्लॉप यूज केले त्यामुळं 8 आपले काय असणार आहे काउंट असणार आहेत म्हणजे फ्रॉम 0 to 7. आता याच्यामध्ये हेच आपण फक्त वेव्हफॉर्मच्या याच्यामध्ये आपलं आउटपुट कसं चेंज होतंय हे आपण या टायमिंग डायग्रामवरून चेक करू. पहिल्यांदा आपलं जे सिंक्रोनस काउंटर आहे या सिंक्रोनस काउंटरमध्ये आपला जे आउटपुट आहे हे फक्त कशामध्ये चेंज होणार आहे ओनली ॲट द निगेटिव्ह एज ऑफ द क्लॉक पल्स. क्लॉक पल्सची निगेटिव्ह एज मिळाली तरच आपला फ्लिप फ्लॉप आहे तो आपला आउटपुट चेंज करणार आहे. कारण की इथं इनपुट प्रोव्हाइड करताना आपण इथं बबल प्रोव्हाइड केला आहे म्हणजे क्लॉक पल्स प्रोव्हाइड केल्यानंतर ही जी निगेटिव्ह एज असणार आहे या निगेटिव्ह एजलाच फक्त आपला फ्लिप फ्लॉप जो आहे तो आउटपुट चेंज करणार. इथं आपण इनपुट प्रोव्हाइड केलं क्लॉक पल्स इनपुट प्रोव्हाइड केल्यानंतर हे कशाला पहिल्यांदा इनपुट मिळणार आहे एला इनपुट मिळाल्यानंतर आपलं आउटपुट जे आहे ते फक्त 0 to 1 किंवा 1 to 0 कधी चेंज होणार आहे ओनली ॲट द निगेटिव्ह एज ऑफ द क्लॉक पल्स. पहिल्यांदा इनिशियली ABC तिन्ही पण काय असणार आहे 0 0 0. तिन्ही पण काय असणार 0 0 0. इनिशियली ऑल आर 0 0 0. त्याच्यानंतर ज्या वेळेस त्याला फर्स्ट क्लॉक पल्स मिळणार आहे फर्स्ट क्लॉक पल्स मिळाल्यानंतर 0 to स्टेट चेंज होणार आहे 1. कधीपर्यंत चेंज होणार जोपर्यंत त्याला नेक्स्ट निगेटिव्ह क्लॉक पल्स मिळत नाही निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत तो काय राहणार आहे 1. जसं काय त्याला निगेटिव्ह एज मिळाली त्याची स्टेट चेंज होणार 1 to परत 0 चेंज होणार परत तो ॲज इट इज 0 राहणार. कधीपर्यंत तो 0 राहणार आहे परत नेक्स्ट त्याला निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत. मग निगेटिव्ह एज मिळाल्यानंतर परत तो ॲज इट इज 0 चेंज होणार स्टेट टू 1. कधीपर्यंत जोपर्यंत नेक्स्ट त्याला निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत तो काय राहणार 1. ज्या वेळेस त्याला निगेटिव्ह एज मिळणार आहे त्यावेळेस तो चेंज होणार फ्रॉम 1 to 0. परत कधीपर्यंत तो 0 राहणार नेक्स्ट निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत. मग 0 नेक्स्ट निगेटिव्ह एज मिळाली तर 0 चेंज होऊन परत काय होणार त्याचा 1. परत तो कॉन्स्टंट राहणार 1. कधीपर्यंत 1 राहणार आहे जोपर्यंत नेक्स्ट क्लॉक पल्सची नेक्स्ट निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत. ही प्रोसेस कंटिन्युअस चालू राहणार कधीपर्यंत अप टू द 8 क्लॉक पल्स. 8 क्लॉक पल्स मिळाल्यानंतर परत तो काय होणार आहे 0. त्याच्यानंतर आपण एचं जे आउटपुट आहे ते परत आपण बीला प्रोव्हाइड करणार आहे. बीला प्रोव्हाइड करताना इथं आपण एक एक्स्ट्रा अँड गेट यूज केला आहे. याच्यामध्ये अँड गेटचं एक इनपुट आहे ए आणि दुसरं इनपुट आहे क्लॉक पल्स. मग त्यामुळं बीचं जे आउटपुट असणार आहे हे डिपेंड असणार आहे क्लॉक पल्स आणि ए वरती. त्यामुळं बी जो आहे तो आपला आउटपुट चेंज करणार कशावरती तर ए वरती. एची निगेटिव्ह एज आल्यानंतर तो आपला प्रोसेस जे आउटपुट आहे ते चेंज करणार आहे. मग एची निगेटिव्ह एज आहे या ठिकाणी मग तोपर्यंत काय होणार आहे 0. त्याच्यानंतर ज्या वेळेस त्याला एची निगेटिव्ह एज मिळणार आहे तो स्टेट चेंज करणार फ्रॉम 0 to 1. कधीपर्यंत जोपर्यंत त्याला एची नेक्स्ट निगेटिव्ह एज मिळत नाही
तोपर्यंत तो काय राहणार आहे 1. त्याच्यानंतर त्याची स्टेट चेंज होणार फ्रॉम 1 to 0. कधीपर्यंत तो 1 राहणार आहे 0 राहणार आहे जोपर्यंत त्याला a ची नेक्स्ट निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत तो काय राहणार आहे 0. नेक्स्ट निगेटिव्ह एज मिळाली त्याची स्टेट चेंज होणार फ्रॉम 0 to 1. परत तो सेम कॉन्स्टंट राहणार कधीपर्यंत जोपर्यंत a ची परत त्याला निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत. आणि जशी त्याला a ची निगेटिव्ह एज मिळाली नेक्स्ट क्लॉक पल्सची की तो परत काय होणार आहे 0. चेंज होणार फ्रॉम 1 to 0. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला जो नेक्स्ट JK फ्लिप फ्लॉप आहे याच्यामध्ये परत एक अँड गेट आपण इथं यूज केला. याच्यामध्ये याला 3 इनपुट आहेत. एक B आहे, एक A आहे आणि एक क्लॉक पल्स आहे. म्हणजे या तिन्ही इनपुट ज्यावेळेस हाय असणार आहेत त्यावेळेसच आपल्याला वायचं जे आउटपुट आहे ते काय मिळणार आहे हाय मिळणार आहे. म्हणजे आपलं जे C आहे इथं JK फ्लिप फ्लॉप आहे हा कशावरती डिपेंड आहे B वरती A वरती आणि इथल्या क्लॉक पल्स वरती आपल्या Cचा आउटपुट डिपेंड असणार आहे. याच्यामध्ये आपला जो हा C आहे हा कधीपर्यंत 0 राहणार आहे जोपर्यंत त्याला B ची निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत कॉन्स्टंटली काय राहणार आहे 0. जशी त्याला B ची निगेटिव्ह एज मिळाली की त्याची स्टेट चेंज होणार फ्रॉम 0 to 1. तो कॉन्स्टंटली परत 1च प्रोव्हाइड करणार कधीपर्यंत जोपर्यंत त्याला परत B ची नेक्स्ट निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर तो काय होणार आहे 0. त्यामुळे इथं इनपुट असणार आहे 0 0 0. त्याच्यानंतर तो होणार 1 फॉर सम अमाऊंट ऑफ टाइम आणि नेक्स्ट B ची त्याला निगेटिव्ह एज मिळाली की तो परत चेंज होणार फ्रॉम 1 to 0. याच्यामध्ये परत आपल्याला फायनल आउटपुट काय मिळणार आहे म्हणजे A जो आहे तो आपला आउटपुट चेंज करतोय ईच क्लॉक पल्सला. त्याच्यानंतर B जो आहे तो आपली आउटपुट चेंज करतोय अल्टरनेट क्लॉक पल्सला आणि C जो आहे आपला आउटपुट चेंज करतोय फॉर एव्हरी 4th क्लॉक पल्स. 4थ्या क्लॉक पल्सला तो काय करतोय आपला आउटपुट चेंज करतोय फ्रॉम 0 to 1 और 1 to 0. त्याच्यानंतर ज्यावेळेस 0th क्लॉक पल्स आहे त्यावेळेस आउटपुट काय असणार आहे आपलं 0. फर्स्ट क्लॉक पल्स मिळाल्यानंतर आउटपुट C काय आहे 0 आहे, B काय 0 आहे आणि A काय आहे तुमचा 1 आहे. त्याच्यानंतर सेकंड क्लॉक पल्स मिळाल्यानंतर आउटपुट C 0 आहे, B आहे तो 1 आहे आणि परत A जो आहे तो परत काय आहे 0. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लॉक पल्स मिळाल्यानंतर आपला आउटपुट काय आहे 0, B आहे तो 1 आहे आणि C पण काय आहे आपला 1. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लॉक पल्सला 4th क्लॉक पल्सला C आपला 1 आहे, B आपला 0 आहे आणि A पण काय आपला 0 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लॉक पल्सला C आहे तो 1 आहे, B आहे तो 0 आहे आणि A जो आहे तो काय आहे 1. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लॉक पल्सला आपल्याला काय दिसतंय तर C आपला 1 आहे, B आपला 1 आहे आणि A आपला काय आहे 0. त्याच्यानंतर नेक्स्ट 7 क्लॉक पल्स मिळाल्यानंतर आपल्याला C पण 1 आहे, B पण 1 आहे आणि A सुद्धा काय आहे 1 आहे. त्याच्यानंतर एक क्लॉक पल्स मिळाल्यानंतर A B C तिन्ही पण काय झाले 0 0 0 कारण की आपला मॅक्सिमम काउंट काय होता तर 7 होता. त्यामुळं 8 क्लॉक पल्स मिळाल्यानंतर मॅक्सिमम किती क्लॉक पल्स आपला असणार आहेत 3 फ्लिप फ्लॉप असल्यामुळं 8 क्लॉक पल्स असणार आहेत. पण 8 क्लॉक पल्स कंप्लीट झाल्यानंतर परत आपला जे काउंटर आहे तो काय होणार आहे रिसेट होणार आहे म्हणजे 0 0 0 होणार. याच्यावरून ट्रूथ टेबल काय येणार सिंक्रोनस काउंटरचा तर ट्रूथ टेबल ऑफ सिंक्रोनस काउंटर. याच्यामध्ये फर्स्ट येणार आहे क्लॉक पल्स, त्याच्यानंतर C B A. A म्हणजे काय असणार आहे आपला LSB आणि C म्हणजे असणार आहे आपला MSB बीट आणि त्याचं पुढं डेसिमल इक्विव्हॅलंट नंबर. क्लॉक पल्स किती आहे टोटल 8 आहे फ्रॉम 0 to 7.
आणि 8ला आपला परत फ्लिप फ्लॉप काय होणार आहे, रिसेट होणार. मग 0 क्लॉक पल्सला आपल्याला इथं आउटपुट काय दिसते, 0 0 0. त्याच्यानंतर फर्स्ट क्लॉक पल्स मिळाल्यानंतर इथं फायनल आउटपुट काय मिळते, 0 0 1. त्याच्यानंतर सेकंड क्लॉक पल्स मिळाल्यानंतर आपल्याला आउटपुट काय मिळते, 0 1 0. त्याच्यानंतर थर्ड क्लॉक पल्सला 0 1 1. त्याच्यानंतर फोर्थ क्लॉक पल्सला 1 0 0. फिफ्थ क्लॉक पल्सला 1 0 1. त्याच्यानंतर सिक्स्थ क्लॉक पल्सला 1 1 0. सेवन क्लॉक पल्सला ऑल आर काय असणार आहे, 1. आणि 8 क्लॉक पल्सला परत सगळे काय होणार, 0 0 0. मग त्याच्या डेसिमल इक्विव्हॅलेंट नंबर काय येणार आहे, ऑल आर 0 म्हणजे हे काय असणार आहे, 0. हा डेसिमल इक्विव्हॅलेंट असणार आहे 1. हा डेसिमल इक्विव्हॅलेंट 2 3 4 5 6 7. आणि परत हा काय झाला आहे, 0. म्हणजे 8 क्लॉक पल्स मिळाल्यानंतर तुमचा जो काउंटर आहे तो परत काय होणार आहे, रिसेट होणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला एक्झाममध्ये विचारतात की राईट अ कंपॅरिझन बिटवीन सिंक्रोनस अँड असिंक्रोनस काउंटर किंवा पॅरलल काउंटर अँड रिपल काउंटर. याच्यामध्ये फर्स्ट डिफरन्स सिंक्रोनस काउंटरमध्ये काय आहे तर एव्हरी फ्लिप फ्लॉप इज ट्रिगर्ड बाय सिंक्रोनिझम. एव्हरी फ्लिप फ्लॉप जो आपला सिंक्रोनस काउंटरमध्ये आपण बघितलं की आपण काय केलेलं सिंक्रोनस काउंटरमध्ये तर एक एक्स्ट्रा अँड गेट यूज केलेला की आपला ट्रिगर करण्यासाठी. आणि असिंक्रोनस काउंटरमध्ये एक्स्ट्रा हार्डवेअर आपण यूज केलं गेलं नव्हतं. त्यामुळं क्लॉक पल्स इज अप्लाय टू द क्लॉक इनपुट फर्स्ट फ्लिप फ्लॉप ओनली. ईच फ्लिप फ्लॉप इज ट्रिगर्ड बाय द आउटपुट ऑफ ईच फ्लिप फ्लॉप. म्हणजे काय तर आपण फक्त एकाच पहिला जो फ्लिप फ्लॉप यूज केला होता त्यालाच फक्त काय क्लॉक पल्स प्रोव्हाइड केलेली आणि त्याच्यापासून जे आउटपुट मिळणार आहे ते ॲज अ क्लॉक पल्स प्रोव्हाइड केलं होतं पुढच्या फ्लिप फ्लॉप्सला. त्याच्यानंतर सेकंड डिफरन्स काय, सेटिंग टाईम इक्वल्स टू द डिले टाईम. सिंक्रोनस काउंटरमध्ये सेटिंग टाईम आणि डिले टाईम म्हणजे जेवढा वेळ सेटिंग टाईम आणि डिले टाईम काय असणार आहेत, इक्वल्स असणार आहेत. आणि असिंक्रोनस काउंटरमध्ये ओव्हरऑल प्रोपॅगेशन डिले टाईम इज सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिले टाईम. जेवढा प्रोपॅगेशन डिले टाईम असणार आहे तेवढाच काय असणार आहे, इंडिव्हिज्युअल डिले टाईम असणार आहे. त्याच्या आपण सिंक्रोनस काउंटरमध्ये एक्स्ट्रा सर्किटरी, एक्स्ट्रा हार्डवेअर, एक्स्ट्रा 2 अँड गेट यूज केल्यामुळं ऑटोमॅटिकली द स्पीड ऑफ ऑपरेशन ऑफ द सिंक्रोनस काउंटर आर मोर दॅन द असिंक्रोनस काउंटर. आणि लास्ट डिफरन्स आहे कॉस्ट ऑफ द सिंक्रोनस काउंटर आर मोर दॅन द asynchronous counter. So in next video lecture we are discuss the decade counter. Thank you.